तापीला दुर्लक्ष केल्याने आपल्या शरीरावरती आपण ऑर्गन स्पेसिफिक इन्फेक्शन न घेता जास्त ताप येत राहतोय आणि त्या माणसाने दुर्लक्ष केलं, त्याच्यामधून काही गुंतागुंती होऊ शकतात का? ह्याच्याबद्दल काही सांगू शकता का? सो आता जे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, म्हणजे ते म्हणजे आपल्या घसाचे इन्फेक्शन्स म्हणा किंवा डेंग्यू आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हटल्या, सुरुवातीला सगळ्यांची लक्षणं तापच असतात. सुरुवात तापेचीच असते आणि सुरुवातीला सगळ्यांचं अंग दुखतं आणि वीकनेस आणि एकदम गळून गेल्यासारखं होतं. सो म्हणजे पॅरासिटामॉल घेणं हे खूपच म्हणजे लोक घेतातच आणि साधारणतः एक 24 तासासाठी लोक अंगावर काढतात, असं हे ओव्हरऑल मला ऍटलिस्ट तरी कळालेलं आहे की लोक युजली ते पॅरासिटामॉल घेतात. 2-3दा जेव्हा झालं दिवसातून तेव्हा मग त्यांना नेक्स्ट डे जर सुट्टी मिळाली तर मग ते सुट्टी काढून घेतात आणि भेटायला येतात. प्रॉब्लेम काय असतं की कधी कधी काय काय रेड फ्लॅग्स जे आपण म्हणतो ना, की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी असतील तेव्हा मग तुम्ही प्लीज दाखवून घ्या. तर जर ताप कमी होतच नसेल, आता व्हायरल इन्फेक्शनमध्ये ताप साधारणतः 24 ते 48 तास राहणारच आहे. डेंग्यूमध्ये साधारणतः 5 दिवसपर्यंत ताप राहतो. पण तुम्हाला कुठला आजार आहे ते तुम्हाला जोपर्यंत इधर कोणतरी डॉक्टर भेटत नाही किंवा जर तुम्ही कोणाला तरी म्हणजे ऍक्च्युली स्वतःला दाखवत नाही किंवा तुम्ही टेस्ट करून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला तर माहित नाही की तुम्हाला काय आहे. बरं, तुम्हाला जर माहित नसेल तर कुठले कुठले गोष्टींसाठी तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे हेही तुम्हाला माहित नाहीये. म्हणून फक्त आम्ही सांगतो की बेटर राहील की तुम्ही म्हणजे दाखवणं गरजेचं आहे. आता जर तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन असेल, आता घरामध्ये 4 लोक सर्दी आणि खोकल्याने म्हणजे आजारी आहेत आणि आता तुम्हाला सुरू झालेला आहे सर्दी, खोकला आणि ताप, तर मग ठीक आहे, आता हे लोक पण बरे झालेत, मीही बरा होणार, असं एक एकंदरीत सगळ्यांना विचार असतो, एक समज असतो. पण जर तुमचा खोकला जात नाहीये, तुमचा खोकला वाढत जातोय, तुम्हाला चालल्यावरती दम लागायला लागला, तर मग दॅट मीन्स की तुमचं जे अपर रेस्पिरेटरी किंवा जे घशापर्यंतचं होतं ते कुठेतरी आपल्या लंग्स किंवा फुफ्फुसापर्यंत आहे. तर मग अशा याच्यामध्ये तुम्ही जाणं गरजेचं आहे. किंवा कोणतरी तुमच्या घरामध्ये त्यांना डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, वयस्कर लोक आहेत किंवा इतर कुठल्या गोळ्या औषधं चालू आहे ज्याच्याने त्यांची इम्युनिटी थोडीशी कमी आहे, मग अशा लोकांना नक्कीच अंगावर काढू नये. तुम्ही तुमच्या जे कोण फॅमिली डॉक्टर असतील तर ऍटलिस्ट त्यांना जाऊन भेटून यायला पाहिजे. फार्मसीमधून गोळी आणणं हे चुकीचंच आहे. म्हणजे पॅरासिटामॉल सोडलं तर तुम्ही कुठलंही अँटीबायोटिक फार्मासिस्ट कडून घेऊ नये. म्हणजे ते आहे. जर सगळ्यांना घरामध्ये डेंग्यू असेल, म्हणजे आता सध्या 7च चालू आहे, तर घरामध्ये भरपूर लोकांना आहे, तर आपण काय काय विचार करायला पाहिजे? भरपूर पाणी प्यायला पाहिजे. जर चालल्यावरती तुम्हाला चक्कर येत असेल, खूपच तुम्हाला वीकनेस एवढं होत असेल की तुम्ही काहीच खाऊ पिऊ शकत नाही आहात, तर नक्कीच तुम्हाला भेटून घ्यायला पाहिजे. एखादा पेशंट तापीसोबत तुमच्या जवळ आला, तुम्ही जसं सांगितलं लक्षणं बघतो तापीसोबत असलेलं आणि त्याच्यावरतून डिसाईड करतो की काय चाललं आणि काय करायचं. एक जनरल गाईडलाईन मध्ये एखाद्याला ताप येतोय आणि खूप पेरिफेरीला आहे, ते एक बेसिक सेट ऑफ इन्व्हेस्टिगेशन काय करायला हवं जेणेकरून तापीच्या सोबत आपल्याला एक आयडिया येऊ शकतं? सो एकतर आपल्याला हे जाणीव असणं म्हणजे माहीत असणं गरजेचं आहे की तुमच्या एरियामध्ये कुठले इन्फेक्शन सध्या चालू आहेत, हे खूप महत्वाचं आहे. सो आपण जे बोलतोय हे पुणे स्पेसिफिक आहे, पुण्याच्या बाहेर वेगळ्या गोष्टी चालू असतात. तर तुमच्या एरियामध्ये एकंदरीत काय चालू आहे हे गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. सो आता जर समजा मी कुठेतरी असेन प्रॅक्टिसिंग, जेव्हा खूप डेंग्यूची साथ चालू असेल, तर साधारणतः आपण जेव्हा पेशंट आला आणि मी डेंग्यू सस्पेक्ट करते, तर आता CBC म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट जे याला म्हणतात ते करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यावरून आपले पांढऱ्या पेशा किती आहेत, प्लेटलेट काउंट किती आहे, हिमोग्लोबिन किती आहे हे कळतं. दुसरी गोष्ट, आपण डेंग्यूची टेस्टिंग करतो. आता डेंग्यूचे पण टेस्ट असतात, भरपूर टेस्ट असतात. कुठलं कधी करायचं? जर पहिल्या 48 तासामध्ये कोणतरी आलं तर मग आपण डेंग्यू NS1 करायला पाहिजे. डेंग्यू IgM जे असतं हे टेस्ट पहिल्या 4 ते 5 दिवसांमध्ये पॉझिटिव्ह येत नाही. सो आपण फार लवकर केलं आणि ते निगेटिव्ह आलं तरी आपल्याला कळणार नाहीये की काय आहे, तर ते आपण साधारण 4-5 दिवसानंतर करतो. जर आपल्याला कळालं की खूपच म्हणजे व्यक्तीला खूपच उलटी, मळमळ, काहीतरी असे पोटाचे सिम्पटम्स आहेत, कावीळ सारखी दिसते,
तर आपण यकृताचे टेस्ट, जे लिव्हर फंक्शन टेस्ट असतात, ते आपण करतो, बघायला की लिव्हरवरती काही सूज आहे का. जर खूप जणांना सर्दी, खोकला, फ्लूचे जे सिम्पटम्स आहेत, म्हणजे सध्या कोरोनाचे एवढे केसेस बघत नाही होता मी, पण फ्लू ज्याला म्हणतात, इन्फ्लुएन्झा, त्याचे खूप पेशंट्स वाढलेले आहेत पुण्यात तरी. तर त्याच्यासाठी मग कधी कधी आपल्याला नेझल स्वॉब करायला लागतो. आता ह्याचे आता कोरोनामुळे ऍक्च्युली स्पीकिंग भरपूर लॅब्स आता मला वाटतं अवेलेबल आहेत आणि ते सगळीकडे ह्या टेस्टिंग करतायत. तर हे टेस्ट एक करणं गरजेचं होऊन जातं. आणि कधी कधी मी असं हे बघितलेलं आहे की टायफॉइड जे आहे, हा आजार, ह्याला काहीच म्हणजे जे आम्ही लोकलायझेशन म्हणतो किंवा ऑर्गन स्पेसिफिक जे लक्षणं असतात ते कधी कधी नसतात. व्यक्तीला आठवड्याआधी लूज मोशन्स झालेले असतात, मग ते त्यांना आठवतही नाही की हो मला तेव्हा आम्ही बाहेर जेवलेलो आणि मग आम्हाला लूज मोशन झालेले, पण आत्ता ताप येतोय, आत्ता डोकं दुखतोय. तर मग त्याचं आणि ह्याचं काही संबंधच नाही, म्हणजे त्यांना आठवतच नाही की ते काहीतरी होऊन गेलेलं. मग अशा सिच्युएशनमध्ये ब्लड कल्चर नावाची हे टेस्ट आहे, ती गोल्ड स्टँडर्ड आहे, म्हणजे ती सर्वात महत्वाची टेस्ट असते टायफॉइडसाठी. तर ती एखादी जर केली अँटीबायोटिक द्यायच्या आधी, तर ती पण खूप महत्वाची टेस्ट आहे, ती केलेली बरी होईल. ब्लड कल्चर म्हणजे रक्तामधले जंतूला आपण ग्रोथ करून कोणते जंतू आहे ते बघतो. ते करणे एखाद्या वेळेला अवघड कंडिशन मध्ये ते पण एक आपल्याला मदतगार ठरू शकतो.